कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला आहे। परिणामी राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा मध्यरात्री उघडलेला आहे। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये आणि भोगावती नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते। मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून आहे ते मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवलेला आहे। जवळपास 1.25 लाख क्युसेक इतका विसर्ग आहे तो अलमट्टी धरणातून सुरू केल्यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीमध्ये ज्या पद्धतीने वाढ व्हायला पाहिजे तितकी अपेक्षित वाढ होत नाही आणि त्यामुळे एक प्रकारचा दिलासा आहे तो कोल्हापूरकरांना या निमित्तानं मिळाल्याचं पाहायला मिळते। खरं तर राधानगरी धरणाचे दरवाजा उघडल्यानंतर चिंता कोल्हापूरकरांना लागून राहते, कारण याच धरणातून आहे ते मोठ्या प्रमाणात नदीच्या पाण्याचा विसर्ग आहे तो या सगळ्या नदींच्या मधनं येतो आणि पाण्याची फूग आहे ती निर्माण व्हायला सुरुवात होते। मात्र या ठिकाणी आता धरणाचे दरवाजे उघडले असले तरी अलमट्टीतून विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे त्याची चिंता आता कोल्हापूरकरांची मिटल्याच आहे ते पाहायला मिळते आणि त्यामुळे एक प्रकारचा हा दिलासा म्हटला जातो। मात्र असं असलं तरी दुसऱ्या बाजूला जवळपास 35 बंधारे आहेत ते पाण्याखाली अद्याप आहेत आणि त्यामुळे तिकडची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। अनेक ठिकाणी आहे ते लांबचा पल्ला करत आहे ते वाहनधारकांना गावामध्ये पोहोचावे लागते आणि एकूणच पाहायला गेलं तर या सगळ्या परिस्थितीवरती आता जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळते। राधानगरीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस अद्याप होतोय, धरणाचे आणखीन दरवाजे उघडण्याची भीती आहे ते व्यक्त केली जाते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन सुद्धा अलर्ट झाल्याचं पाहायला मिळते। पंचगंगा नदी सुद्धा आता तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेलेली आहे आणि या सगळ्याचा विचार करता नदीकडच्या गावांना विशेषतः सतर्कता राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर।